नाना पटोले बोलतात, आपण थेट जाऊया। आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे। नाना भाऊ, तुम्ही जे मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु कशा प्रकारचा निर्णय घेताना पाहायला मिळत नाही। याचा अर्थ त्यांची भूमिका ही ताठर आहे की त्यांना माघार घ्यायची। बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे। आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल। पण त्यांनी संपर्कात नाही आले। नाही, मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता, पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही। मला कुठलाही संपर्क झालेला नाही हे मी तुम्हाला सांगतो। तुमचे नेते आता भेटायला गेले होते आणि भेटल्यानंतर त्या दरम्यान त्यांचा संपर्क होऊ शकते, पण नाना पटोलेचा संपर्क का होऊ शकत नाही? याचा अर्थ हे मानायचं की उद्धव ठाकरेंना तुमच्यासोबत आता माहिती करायची। बघा, आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात, त्यांचा आभार मानायला जातात, ही आमची परंपरा आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात, त्याच्यामध्ये काय गैर काय? पण या जागा वाटपाच्या याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होतं, आजही आहे। सांगलीच्या जागेची जशी परिस्थिती झाली तशी ह्या 2 जागांची परिस्थिती दिसून येईल का महाविकास? मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचा नाही आहे। माझी भूमिका आहे की जोडून घ्यायची आहे, आमची भूमिका जोडून घ्यायची आहे। आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही। काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं, कारण की महाराष्ट्र जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारने जे केलेली आहे, भाजपप्रणीत सरकारने केलेली आहे। मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असताना पिण्याचं पाणी मिळत नाही, महिनोन्महिने शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका काँग्रेस पक्षाची एकदम स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या भाजपला राज्यातून परास्त करायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघेही एकत्रित होते आणि त्या पद्धतीने वागत होते। पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही, तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात, मला म्हणजे नवलच वाटतं। नाना, हिंदी में तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्ते जोशमध्ये आहे, लोकसभा निवडणुका जोरात झाल्या, चांगलं यश मिळालेलं आहे। तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोश आहे, काय विधानसभेमध्ये अशाच प्रकारचा जोश कायम राहील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल? बघा, 2 प्रश्न आहे की आखरी पक्षाची ताकदच हा काँग्रेसचा कार्यकर्ता असतो, त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राहुल गांधीजींनी जी प्रेरणा टाकली, भारत जोडो यात्रा असेल किंवा न्याय यात्रा असेल, त्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, हे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचं निकालामध्ये रूपांतर झालेलं आहे। स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं हे स्वाभाविक आहे। पण आखरी विधानसभेसाठी आकडेवारी जी संख्याबळ लागते ती आपल्याला महत्त्वाची असते आणि आखरी मुख्यमंत्र्याचं जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आणि लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या आखरी आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले
तर हायकमांड त्याच्यावरचे निर्णय घेतील. नाना नीट संदर्भात अजून गोंधळ कायम आहे. राहुल गांधींनी जो नीटचा प्रश्न उचलला आहे, तिकडे दुसरीकडे नीटचे एकाच याच्यामध्ये मार्चमध्ये मोठा घोळ पाहायला मिळतात. परीक्षेसाठी प्रयत्न विद्यार्थ्यांचा असतो, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करताना पाहिजे. नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली. नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे. 12वीच्या नंतर आम्ही MBBS साठी ऍडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे. नीटच्या परीक्षेचं कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुलामुलींना संधी मिळू नये, गरिबांच्या मुलामुलींना संधी मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली. आई वडिलाला आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला ट्युशन लावून आणि अतोनात पैसा खर्च करून त्या नीटच्या परीक्षेची तयारी करावी लागत होती. असं चित्र आपण पाहतोय. आणि आमची सुरुवातीपासून मागणी होती की ही नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात, जुन्या पद्धतीनंच मेडिकलचा कोटा पूर्ण केला जावा, त्या पद्धतीचे ऍडमिशन व्हावेत. पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं, या सरकारने जाणून बुजून गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्याच्या मुलामुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली. आपण पाहिलं की निवडणुकीच्या जेव्हा टप्पा संपला 7वा आणि 1 तारखेला जे संध्याकाळीपासून माध्यमाच्या माध्यमातून PMO ऑफिसमधून जे काही मसाला पुरवला गेला होता आणि आता 400च्या पार झालेला आहे आणि शेअर बाजारामध्ये जो उठाव झाला तो कुठल्या कुठल्या परिवारांना फायदा झाला याचे आकडे पण आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याचा 1 नंबरचा लाभार्थी चंद्राबाबू नायडू, त्यांची मिसेस आणि मुलाच्या नावाने जवळपास 800 कोटीचा फायदा 2 दिवसामध्ये झाला. म्हणजे या लाभार्थ्यांना कसा फायदा द्यायचा, जनतेचे पैसे कसे लुटायचे, अशी भ्रष्टाचारी व्यवस्था. जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती, तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी शेअर बाजारात निर्माण केली, तीच पद्धत नीटमध्ये निर्माण केली. आणि भ्रष्टाचाराचं एक मोठ्या प्रमाणात जी यंत्रणा आहे त्याचे मुखिया नरेंद्र मोदी तयार होऊन या देशातल्या व्यवस्थेलाच बर्बाद करायचा हा जो प्लॅन केलेला आहे त्याच्यातला नीट सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आमची मागणी आहे की याची CBI चौकशी झाली पाहिजे आणि नीटच्या परीक्षाच रद्द झाल्या पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला तुमच्यावरती आरोप करण्यात आला की एका विशिष्ट प्रकारच्या जातीची मतं तुम्हाला मिळाली म्हणून तुमचा विजय झाला. राष्ट्रवादी अजित पवार गट आता त्याच जातीच्या लोकांकडे लक्ष केंद्रित करत आहेत. जे अल्पसंख्याक नेते आहेत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. दुहेरी भूमिका दिसते महायुतीमध्ये राहून. बघा, भाजप असा एक पक्ष आहे की ते माजी